भाजप मंत्री अतुल सावे आपल्या सोबत आहेत. जागा वाटपा संदर्भामध्ये दोनही पक्ष महायुतीतील नेते एकत्रित येत आहेत आणि त्यासोबत तुमच्या चर्चा आणि बैठका सुरू होत आहेत. काय सांगाल? 50-50 ची अट तुम्ही घातलेली आहे. मिनिमम 50-50 असं आम्ही आज अट टाकलेली आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीने 2015 आणि आज 25 मध्ये भारतीय जनता पार्टीचं वाढ झालेली आहे, आज त्या हिशोबाने आम्हाला 100% खात्री आहे की आम्ही आज यश प्राप्त करू. त्यामुळे आम्ही 50% जागा मागितली. बरं, मोठ्या भावासमोर लहान भाऊ, छोटे छोटे भाऊ तुमच्या सोबतचे कुठेतरी नाराज होतात का? कारण जागा वाटपावरून. त्यांनाही घेऊ ना, बरोबर. एकदा आमचा हा फॉर्म्युला ठरला की आमच्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनाही घेऊ. बरं, बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. आता संजय शिरसाट तुमची बैठक होत आहे. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही अडकून पडलेला आहात? आम्ही अडकून नाही पडलेलो. आता पहिले तर आमचे पहिले प्रिलिमिनरी बैठक झाली, आता आमची जी बैठक होईल या आज जागा वाटपावरून आज आमची चर्चा होईल. बरं, महायुतीत लढायचं याच्यावर तुम्ही ठाम आहात आणि दुसरं म्हणजे फक्त जागा वाटपावरूनच आता पुढचा तिढा सोडवायचा बाकी आहे का? यस, 100% जागा वाटप झाली की महायुतीत आम्ही लढणार आणि या शहराचा महापौर आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातलाच होईल. बरं, प्रत्येक नेत्याला वाटतं की मुख्यमंत्री जो आहे तो आमच्या पक्षाचा व्हावा. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना वाटतं तो मुख्यमंत्री अजित पवारच व्हावेत. एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत. मात्र गणेशांच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे? हे बघा, मुख्यमंत्री ऑलरेडी आता झाला. 5 वर्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसच राहणार आहेत. बरं. त्याच्यामुळे त्याची काळजी कोणी करू नये आणि कोणी जर त्याच्यावर चर्चा करत असेल तर त्या चर्चेला काही तथ्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये 5 वर्ष सरकार. बरं, दुसरीकडे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग जो आहे तो सर्वाधिक जास्त उडवला जातो. मात्र पतंग चिन्ह उठवण्यात यावं अशी मागणी देखील केली जाते. कारण मकर संक्रांतीला पतंगाचा प्रचार केला जाऊ शकतो असं संजय शिरसाट म्हणतायत, संजय केनेकरही म्हणतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, कमळ हे लक्ष्मीचं हे आहे आणि धनुष्यबाण हा रामाचा आहे. त्याच्यामुळे हे पतंग फितंग काही आम्हाला फरक पडत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, लक्ष्मी आणि धनुष्यबाण, रामाचा बाण आणि लक्ष्मीचं कमळ हे ह्याच्या समोर कुठलाही पतंग वितंग टिकणार नाही. बरं, हे होते मंत्री अतुल सावे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपा संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि जागा वाटपानंतर आता ही महायुतीचंच निवडणूक लढवली जाणार अशी या निर्णयावर त्या ठिकाणी मंत्री महोदय आणि सर्व पक्षीय ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.